प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं राम कृष्ण हरी. आपल्या या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना प्रार्थना करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रियासुद्धा द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंद्य जगतगुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या एका अभंगामध्ये समजावतात की राम राम सर्वची म्हणती, कुणी न जाणे आत्माराम. या आत्मारामाला कोण जाणत नाही आहे. राम राम सर्वची म्हणती, कुणी न जाणे आत्माराम. दशरथी राम त्रिकाळीचा, अनंत काळाचा आत्माराम. रामाशी जरी राम ठाऊक असता, तरी का शरण जाई वशिष्ठा. तुका म्हणे तुझा राम आहे तुझ पाशी, वेगे शरण जाई सद्गुरुशी. वेगे शरण जाई सद्गुरुशी. जसं माऊली म्हणाल्या ना, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होई जय. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. आम्ही मुखानं राम राम म्हणतो, पण त्या रामाची ना आपली ओळखच नसते. आणि ती ओळख करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की वेगे शरण जाई सद्गुरुशी. वेगाने त्या सद्गुरूला शरण जा, म्हणजे तुला तुझ्यातला राम कळेल, आत्माराम कळेल, आत्माराम समजेल. आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं तो आत्माराम समजेल. नाहीतर त्याला न जाणता न ओळखता जर राम राम आयुष्यभर म्हणत बसलास, तरी स्टेशनवरती राम राम म्हणणारा भिकारी आणि तू याच्यात काहीच बदल नाही आहे. एकदा दादर स्टेशनला फिरत गेलो तर तिथे एक भिकारी राम 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 म्हणत होता आणि हातामध्ये एक स्टीलची प्लेट होती. त्या प्लेटमध्ये नाणं पडलं की पटकन डोळे उघडायचा आणि त्या नाण्याकडे बघायचा की किती रुपयाचं नाणं आहे. छन करून आवाज आला की त्याला म्हटलं, तू मुखाने नाम तर घेतोयस रामाचं, पण ध्यान त्या रामावर आहे का? तर तो म्हटला, कसलं महाराज ध्यान, फक्त पोट कसं भरेल आणि केव्हा या थाळीत छन करून आवाज येईल, त्या छन आवाजाकडं माझं ध्यान आहे. राम फक्त माझे ओठ बोलत आहेत, माझे शब्द बोलत आहेत, रामावरती माझं ध्यानच नाही आहे. तर त्याला म्हटलं की ध्यान का नाही आहे? तर त्या रामाला कधी आम्ही पाहिलंच नाही आहे. तीच अवस्था अज्ञानात राम म्हणणाऱ्या त्या भिकाऱ्यासारखी लोकांची आहे की आम्ही राम राम म्हणून आम्ही मागण्या तर करतो, परंतु कोणाकडे मागतोय त्याचीच ओळख नाही आहे. त्यालाच आम्ही पाहिलेलं नाही आहे, त्यालाच आम्ही जाणलेलं नाही आहे. रामाशी जर राम ठाऊक असता, तरी का शरण जाई वशिष्ठा तुकोबाराय म्हणतात. म्हणून एक शाहीर म्हणतो कि राम राम सब कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. आमची अवस्था अशी होते की आमचा राम एका साईडला, देव एका साईडला राहतो आणि भाव एका साईडला राहतो. तुम्हाला एक उदाहरण देईन की एक व्यक्ती, एक सद्ग्रस्त विहिरीला आंघोळीला येतात आणि आंघोळ करत असताना एक डुबकी मारली, वरती आले. त्याच्यानंतर त्यांना विहिरीमध्ये एक सोन्याचा हार चमकताना दिसला. त्यांनी उडी मारली, शोधून पाहिलं तर गाळ आणि खडेच हातात आले. ते परत शांत बसले, पाणी शांत झालं, पुन्हा तो हार दिसायला लागला. पुन्हा उडी मारली, पुन्हा गाळ आणि खडेच हातात आले. पुन्हा पाणी शांत झालं, पुन्हा उडी मारली, पुन्हा हार शोधण्याचा प्रयत्न केला, गाळ आणि खडेच हातात आले. असं 4 तास त्या व्यक्तीचं चाललेलं होतं. आता त्या व्यक्तीचं ते आंघोळ करण्याचं प्रकरण 4 तास चाललेलं असताना त्या विहिरीच्या कडेला एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली एक साधू महात्मा आपला अभ्यास करत बसले होते आणि तो अभ्यास संपल्यानंतर आपला ग्रंथ बंद केला आणि ते साधू महात्मा, ते पंडित महात्मा
त्या व्यक्तीला विचारतायत की 4 तास झालं तू आंघोळ करतोयस, असली कसली आंघोळ करतोयस, उडी मारतोय वरती येतोय, उडी मारतोय वरती येतोय. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की महाराज, आता बघा मी उडी मारून वरती आलोय, पाणी शांत होईल आणि पाणी शांत झाल्यानंतर तुम्हीच पहा. पाणी शांत झालं आणि तो पुन्हा सोन्याचा हार चमकू लागला, दिसू लागला. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की महाराज बघितलं ना, तो सोन्याचा हार जो चमकतोय ना, त्याच्यासाठी मी उडी मारतोय वरती येतोय, पण सापडत नाही हो, गाळ आणि खडेच हातात येत आहेत. महाराजांनी वाकून पाहिलं तर खरंच सोन्याचा हार दिसत होता. महाराज लोक हुशार असतात, आजूबाजूला त्यांनी पाहिलं आणि अचानक महाराजांचं लक्ष विहिरीच्या वरती गेलं तर वडाची फांदी त्या विहिरीवरती आली होती आणि त्या फांदीला तो खरा हार लटकलेला होता आणि त्याच्यावरती सूर्याचं किरण पडून त्याचं प्रतिबिंब ते पाण्यात पडलं होतं. ते प्रतिबिंब पाण्यात पडलं आणि ती अवस्था, ती वस्तुस्थिती महाराजांनी पाहिली आणि महाराज म्हटले की मूर्ख माणसा, आयुष्यभर जरी या पाण्यात तू उड्या मारल्यास तरी तुला खरा हार कधी भेटणार नाही, कारण तुझा हार आहे एका साईडला आणि तू उड्या मारतोयस दुसऱ्या साईडला. तद्वतच सांगण्याचा भावार्थ असा की त्या आंघोळ करणाऱ्याप्रमाणे आम्ही राम राम म्हणतोय, देवाशी बोलतोय, पण आमचा देव आहे एका साईडला आणि भाव आहे एका साईडला. त्यासाठी तुकोबाराय म्हणतात की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. त्यासाठी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, म्हणोनी गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषेती. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. तुला आध्यात्मिक समयाच्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, तरच तुला आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं तो हरी, तो राम, तो परमात्मा प्राप्त होईल. व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त होईल आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं. नाहीतर मग आहेच तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. खरा देव प्राप्त करायचा असेल तर सद्गुरू केला पाहिजे. आम्ही आयुष्यभर रेडिओवरती ऐकत आलो, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. आज तोच शुभ संदेश तुमच्या हृदयात असणारा भगवंत कशामुळं उपाशी आहे, तर आत्मज्ञानामुळं उपाशी आहे, ब्रह्मज्ञानामुळं उपाशी आहे. तोच शुभ संदेश आज निरंकारी मिशन देते. आम्ही आयुष्यभर म्हणत आलो सबका मालिक एक, पण निरंकारी मिशन म्हणतं पहिले उसको देख. त्याला पाहून भक्ती करा बाबांनो. एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. आणि पुन्हा एकदा प्रार्थना करतो की व्हिडिओ पाहून झाल्यानंतर नक्की कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या, शेअर करा, लाईक करा, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला, धन निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.